या व्हिडिओमध्ये मी माझ्या अंगणातल्या हळदीचे रोप दाखवलेले आहे। हळदीची लागवड केलेली आहे। रोपांची वाढ, निगा आणि आजूबाजूचे झाडं म्हणजे काळ्या हळदीचे झाडं याची माहिती मी दिलेली आहे। गावाकडच्या नैसर्गिक वातावरणात हळदीची लागवड कशी करता येते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यावरती कमेंटमध्ये तुमचं मत सांगा। तर व्हिडिओ जरी मोठी झालेली असली तरी पण त्यात खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। हळदीचं रोप बघा किती सुंदर आहे। तर मी शहराच्या ठिकाणावरून आणली, तिथं मी लावली होती, तिथून आणून गाडीमधून आणली आणि आता देवाऱ्यासमोर ठेवलेली आहे। तर आता आपण त्याची लागवड करणार आहोत। नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर। तर गावाकडचे नेचरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आलेले आहे गावी। तर आम्ही 2 दिवसासाठी चाललेलो आहे। चिनी गुलाबाची फुलं आहे, तिकडं मिनी गुलाब पण आहे, पिवळा आणि गुलाबी कलरचा। अजून वारं चालू आहे, अजून इकडं पाऊस पाणी काहीच नाही आहे। आंबे आम्ही मागच्या वेळेसच तोडून नेलेले सगळे, आता जे थोडे थोडे ठेवले होते ते आहेत। फूल चिनी गुलाब न दिल्यामुळे ना ते वाळून गेलेलं आहे। तर आता मी ते काढून टाकत आहे, कारण याच्यामध्ये आपण तिकडून आणलेलं हळदीचं झाड लावणार आहे। काळी हळदीचं झाड आपण लावणार आहे। तर ते याला आहे ना पाणी टाकून ठेवलेलं आहे, कुंडी रेडीमेड आहे आपल्याकडं। तर तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये। तर याच्यामध्ये आपण काळ्या हळदीचं झाड लावणार आहे। तर काळ्या हळदीचे झाडं भरपूर आहेत आपल्याकडं, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवणारच आहे। तर हे कसं लावायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। काळ्या हळदीचं झाड कसं लावायचं ते काय नाही, सगळ्या पद्धती सोप्याच असतात, फक्त मातीचा आणि झाडाचा संगम करून द्यायचा असतो आणि काय नाही, पाणी टाकायचं फक्त, बाकी काही नाही करायचं। तर ते जसं जसं मोठं होईल तसं आपल्याला बघितलं तर आपल्याला आनंद मिळतो। कधी पानांचा उपयोग होतो, फळांचा उपयोग होतो, कधी फुलांचा उपयोग होतो, आपल्याला देवासाठी फुलं येतात। तर झाडं लावणं एवढं सोपं आहे। तर तुम्ही पण कोणतंही झाड लावा, रानटी झाड लावलं ना तरी पण त्याचा पानांचा उपयोग औषधासाठी होतो, किंवा आपल्याला बघायला पण छान गार थंड वाटतं, आनंद मिळतो। दाट झाडी बघितल्यावरती हिरवं गार असं दिसतं। तर तुम्ही पण कुंडीमध्ये लावलं तरी चालतात, सगळीकडं फक्त एक झाड लावा। एक झाड लावलं की आपण दुसरं पण लावतो, तिसरं पण लावतो। मिरचीचं असतं, वांग्याचं असतं, असे फुलांचे पण झाडं आपण कुंडीमध्ये लावू शकतो। फुलांचं झाड लावलं तर आपल्याला त्याचे फुलं मिळतात आणि बघायला छान वाटतं की हां माझ्याकडं आहे फुलांचं झाड। तर मी तुम्हाला ही कुंडी दाखवते। तर कुंडी खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे, तुम्हाला आवडेल ती। आणि मी चूज कशी केली आहे, तर मी पूर्वीच शो पीस म्हणून त्याच्यामध्ये मी जास्वंदाचं झाड लावलेलं, पण आम्ही इथं नसतो म्हणून ते झाड वाळून गेलं। आता मी त्याच्यामध्ये हळदीचं झाड लावणार आहे। तर मी सगळ्या कुंड्या अशा चूज केल्या आहे की एकदा पाणी घातलं तर 15 दिवस पाणी घालायची गरज नाही असं। तर मग ही कुंडी पण मी तशीच चूज केलेली आहे, तुम्हाला मी आता दाखवते कुंडी कशी आहे ती। बघा, ही आपली कुंडी आहे, याच्यामध्ये आपण काळ्या हळदीचं झाड लावणार आहोत। तर मी आता तिकडून येताना माझं तिकडच्या कुंडीमध्ये आलेलं झाड ते मी आता इकडं आणलेलं आहे, कारण ते छोट्या कुंडीमध्ये होतं, त्याच्यात काय हळद खाली लागणार नाही म्हणून मग मी याच्यातच हळद लावणार आहे। तर पाणी टाकून ठेवलेलं आहे, हे बघा इकडून नळ पण आहे, म्हणजे पाणी गळतं पण त्याच्यामधून। तर मी याच्यात अजून माती आणि हळद लावणार आहे, माती पण टाकणार आहे। तर ही अशा पद्धतीने मी तुम्हाला कुंडी दाखवलेली आहे। हा माझा माठ आहे, तर टाकाऊपासून टिकाऊ आहे, म्हणजे
नळ नाही त्याला तर आपण टाकून देणार होतो, तरी पण मग मी याच्यात जास्वंदाचं झाड लावलं, तर ते नाही आलं म्हणून मग मी आता हळद लावणार आहे. तर हळद खूप छान येईल याच्यामध्ये, तर आपण हळद लावूया. माती मी तिकडूनच आणलेली आहे आपल्या वावरामधून, पण मी तिकडून लांबून चक्कर घालून गेले ना, म्हणून मग टाईम लागला. तर मी माती आणलेली आहे. ही आपली कुंडी म्हणजे माठाचीच कुंडी केलेली आहे. हे आपलं हळदीचं झाड, काळ्या हळदीचं झाड आहे. आणि ही आपली माती, तर ही आपल्याच वावरातली माती आहे, आपण काही विकत घेतलेली नाही आहे. तर आता मी खडे टाकते खाली. खडे टाकलेले आहे. आता मी माती टाकते, बारीक माती. आता मी हळद लावणार आहे याच्यामध्ये. तर आता कशी निघण काय सांगता येत नाही खालून, म्हणजे कंद पण निघू शकतो किंवा पूर्ण पण निघू शकते. हे बघा पूर्ण निघतंय, पूर्णच निघली, जशीच्या तशी पूर्ण निघलेली आहे. हे बघा, मी घरीच लावलेली हळद होती, काळी हळद आहे. आपण एक खडा काढून घेऊ. पक्ष्यांचा आवाज येतोय, ओरिजिनल साऊंड आहे आपल्याकडं. तर बघा, हे आपण हळद ठेवलेले आहे. म्हणजे झाडं लावणं किती सोपं असतं हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला झाडं लावून सांगत आहे. तर तुम्ही पण झाडं लावा. काय नाही, आता आपण याच्यामध्ये माती टाकणार आहोत. ही टाकली माती. खाली तर पाणी टाकलेलंच आहे, आता आपण वरती पण पाणी टाकणार आहोत. वारं चालू आहे, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज येणार. आपण पूर्ण भरवणार, नंतर ती खाली बसणार वरची माती. आपण हे पूर्ण भरलेलं आहे, हळद लावून आपली झालेली आहे. याला इथं आपण म्हणजे हलवू नये म्हणून, इकडं वारं बिरं आलं तर म्हणून आपण इकडून खडे लावतोय. तर अशा पद्धतीने आपले हळद लावून झालेले. तर ही आपली हळद लावून झालेले आहे. बघा लागले हलायला ती वाऱ्यासोबत. तर माती आता आपण इथंच टाकून देतो मी, परत लागणार आहे नंतर पुढच्या झाडाला. आता आपण पाणी घेऊन येऊ. काळ्या हळदीचे उपयोग भरपूर आहेत. मी मागे पण सांगितलेले आहे. काळी हळद ही औषधी वनस्पती आहे. वनस्पतीशास्त्रामध्ये तिला मान आहे आणि दुर्मिळ वनस्पती आहे, तर ती आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. मी कोकणामधून मागवलेली, 2-3 वेळा मागवलेली, आणि आता मी माझ्या जवळच्यांना पण दिलेले आहे, म्हणजे मी तिचा प्रसार केलेला आहे. नळाचं पाणी भरतोय आता आपण. तर मी प्रसार केलेला आहे थोडासा, आता मी लावलेली आहे. तर पुढच्या वर्षी येईल तर माझ्याकडे भरपूर हळद राहील, काळी हळद. तर जे मोठमोठे आजार असतात ना, त्याच्यासाठी तिचा उपयोग करू शकतो आपण. तर लोणचं पण करू शकतो, त्याची सुपारी बनते. तर मी सुपारी म्हणून काळी हळद भरपूर दिवस अशी खाल्लेली आहे. परत काळ्या हळदीचा मान अध्यात्मामध्ये पण आहे. तिला लक्ष्मी स्वरूप म्हटलेलं आहे. तुळस असते किंवा देवाचे असे झाडं असतात. तर काळी हळद ही अध्यात्मामध्ये पण मानाची ठरलेली आहे. तसंच जे लोक
असकर्णी बाधा उतरवण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो, कारण ती पॉझिटिव्ह एनर्जीनी ती आपल्याला मदत करते. ती जवळ ठेवली घरात असली ना तरी खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. एनर्जीमध्ये पण मान आहे, प्रकृतीमध्ये पण मान आहे. तर अशी ही काळी हळद आपण लावलेली आहे. आता फक्त पाणी घालायचं काम करायचं, नंतर वर्षभराने ती आपोआप आपल्याला अजून हळद वाढवून देईल. आणि बरकत म्हणतो ना आपण, बरकतीमध्ये पण जशी जशी हळद वाढते ना खाली, म्हणजे 1 कंदाची 2 कंद, 2चे 3 4 असे, तर त्यावेळेला ते बरकतीसारखं काम होतं. जशी हळद वाढेल ना तसं आपली स्थिती, प्रकृती, परिस्थिती काय असेल ते आपलं वाढत चालतं. तर आपल्याला भरपूर गोष्टी अवेलेबल होतात ज्या आपल्याला हव्या आहेत, किंवा कधी कधी तर आपल्याला म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करू शकत अशा पण गोष्टी आपल्याला अवेलेबल असतात. तर माझ्या आयुष्यात असं भरपूर वेळा घडलेलं आहे. तर आता ही हळदच बघा, हळदच माझ्या नशिबात आहे आणि ती भरपूर प्रमाणात आता, कारण मी पहिल्यांदाच 1चं 2, 2चे 3 असे वाढवत चालली. आता मी अजून वाढवणार आहे. तर बघा आता किती छान त्याचं काम करायला लागलं. तर आता मी हळदीजवळ फोटो काढते. तर ह्या हळदीचं आपण लागवड केलेली आहे. लागवड अगोदरच होती ह्या छोट्या कुंडीमध्ये केलेली, आता आपण तिला मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलेलं आहे. तर अशाच माझ्या व्हिडिओ बघत राहा. सगळ्या चांगल्या व्हिडिओ आहेत आणि लाईक आणि कमेंट करत जा. आणि मेन म्हणजे तुमच्या जवळचे जे असतील नातेवाईक, फ्रेंड सर्कल, तर त्यांना पण माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मला प्रसार करायचा आहे. मला काय यूट्यूबवरती मी काम करते म्हणजे काय मी काय म्हणजे असं काही अपेक्षा नाही आहेत जास्त, माझी अपेक्षा कमी आहे, पण मला माझी क्रिएटिव्हिटी पण दाखवायची आहे. तर त्या बेसवरती मी यूट्यूबवरती काम करत आहे. तर आता तुम्ही पुढं हळदीच्या व्हिडिओ बघा, दुसऱ्या पण माझ्या ज्या लावलेल्या हळदी आहे त्या, तो व्हिडिओ बघा आणि लाईक कमेंट करा. आणि कोणी त्याला पाण्याची गरज नाही आहे, खाली कुंडीमध्ये ऑलरेडी पाणी आहे. आणि आता पावसाळा असल्यामुळं थोडा पाऊस होतच जाईल, तर त्याच्यामुळं ते काय टेन्शन नाही आहे. प्रकृतीमध्ये प्रत्येकाचं स्थान ठरलेलं असतं. आता ही हळद आहे, कोकणामधून मी मागवलेली, तर मी त्याची पूजा म्हणून ठेवलेली देवाऱ्यामध्ये, पण त्याला कंद आला म्हणून मग मी छोट्या कुंडीमध्ये शिफ्ट केली, म्हणजे लागवड केली. आता त्याच्यामध्ये ती एवढी वाढली, तर त्याच्यातून आता ती इकडं आली, गावी आले. कोकणातले हळद मुंबईवरून गावाला, तर ही गावाला आता ही परमनंट शिफ्ट झालेली आहे. म्हणजे तिचं अस्तित्व इथं होतं म्हणून ती इथं आली. तर अशी ही काळी हळद झाड, हे काळ्या हळदीचं झाड आहे. आपण लागवड केली होती मागं, फुलांजवळ मी लागवड करून दाखवली होती. कंद आपण लावलेले, शेण माती टाकलेलं, त्याला ओलं शेण टाकलेलं होतं, आठवतं का? तर त्याची व्हिडिओ आपण बनवलेली होती, आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओ, कंद कसे लावायचे, हळदीचे कंद. तर ती ही हळद आहे. पुढचं झाड आहे इथं मी असंच कोपऱ्यामध्ये, म्हणजे घराच्या समोर डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये एक चौकोन लाकूड टाकलेलं आणि त्याच्यामध्ये हळद लावलेली. तर तिथं जास्त पाणी नसल्या कारणाने तिला उशीर झाला, पण मी बघायला गेली तर मला तिचा कंद सापडला, म्हणजे ती उगली. तर ती अशा प्रकारे दिसत आहे, छोटीच आहे, अजून कंद आहे, वरती यायचं बाकी आहे तिचं. तर येईल, अजून काय पाऊस पाणी नाही, पाऊस आला की ती पटपट वाढेल.
ही माझी पुढची हळद आहे की मी नारळाच्या खाली लावून दिलेली. नारळाचा बुंदा आहे तिथंच लावलेली. म्हटलं इथं चांगली वाढेल म्हणून मी इथं लावलेली आहे. तर ती अशा प्रकारे आलेली आहे. ही आता पुढची हळद आहे. मी आंब्याच्या खाली लावलेली, 2 कंद लावलेले. तर ते अशा प्रकारे आलेले आहे. तुम्ही बघू शकता काळे हळद. माझ्याकडं असे एवढे रोपं आहेत. ही आता पुढची हळद आहे. मी गोठ्यामध्ये टाकीमध्ये लावलेली आहे. तर ही हळद मी 2-4 वर्षासाठी लावलेली आहे. म्हणजे काढणार नाही आहे ती हळद. तर 4 का 5 कंद लावले होते, पण त्यातले 2 कंद आलेले आहे आणि छोटासा पण एक आलेला आहे, दिसतोय वरती. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडचे हळदीचे झाडं. काळी हळद आहे आणि तिथं एक नवीन कंद आला आहे. अजून पण एखादा 2 येतील. आपण वाट बघूया. तर अशा प्रकारे माझ्याकडे एवढे हळदीचे झाडं आहेत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.